श्री स्वामी समर्थ सर्वांना। आणि मी आज बनवणार आहे चकल्या, चण्याची डाळ, तांदूळ आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी ज्वारी टाकली आहे, त्याच्यामध्ये मी तीळ टाकून घेतली आहे, जिरं टाकलाय, थोडंसं ओवा टाकलाय आणि मी रामबंधू चकली मसाला टाकणार आहे, कारण की 3 महिन्यापासून हा पॅकेट घरी पडला होता, ते बरं झालं पॅकेट पडला होता म्हणून। त्याच्यात मी आता मसाला टाकणार आहे, तिखट मीठ अगोदरच टाकून घेतला आहे, मी ते मिक्स केलं आहे आणि आता मी थोड्या वेळाने त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे। मीठ टाकल्यानंतर पूर्ण मिक्सर करून घेणार आहे आणि माझ्या घरची माझी मदत करत असते, माझ्या घरच्यांचा हात आहे, माझ्या मिस्टर आहे तेवाले। आणि आता आम्ही दोघं मिळून चकल्या बनवणार आहे। सिलेंडर पण आम्ही हॉलमध्ये आणलं, गॅस पण आम्ही हॉलमध्ये आणली, कारण की किचनमध्ये जागा कमी होती, एवढा पसारा काढणे, हे करणे ते करणे, गॅस जवळ त्यांना बसवलं, चकल्या मी करत आहे। आता नंतर मी दही टाकला आहे, मीठ टाकलं अगोदर, दही टाकला आहे आणि गरम पाणी तुम्हाला साईडनं दिसलंच, माझ्या वाफ निघत होती, त्या गरम पाण्याने मी भिजून घेणार आहे, छान मस्त मळणार आहे, त्यांना चांगलंच मिक्स करणार, चांगलं 1 नंबर आणि चकली बनवणार आहे, घरीच मस्त बनवणार आहे, मी पॅकेट नाही आणत विकत कधीच मसाल्याचा। आता गरम पाणी टाकून मी त्याला भिजवणार आहे, चांगलं चोळून घेणार आहे, मस्त चांगलं मिक्सर झालं पाहिजे, गडे पण नाही राहिले पाहिजे, 1 नंबर। तुम्ही मग गरम पाण्यात हात कसं टाकला, मला सवय आहे, मला काही लासत नसते, माझी आई आता गरम माझी आई ताज्यावर काही असलं का हाताला सुचलते, माझ्या आईला लासत नाही, सवय पडत असते आपल्याला। आता मी चांगलं चोळून घेतलाय, मिक्स करून घेतलाय, मस्त त्याला चांगलं चोळते 1 नंबर, चांगलं चोळून घ्यायचं मस्त। आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनल नवीन असाल व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर तुम्ही स्टोरी लावा, शेअर करा, ग्रुपवर टाका, कारण की तुमचा सपोर्ट असो। आणि माझा गोळा तयार झाला, आता मी चकलीला सुरुवात करणार आहे। साशा पण आहे माझ्या घरी रेडी, स्प्रिंगवाला साशा आहे आणि त्याची स्प्रिंग थोडी ढिली झाली आहे, तर मला चकल्या दाबायला थोडासा त्रास गेला आहे, तरी मी करणारच आहे। आणि माझ्या घरच्या मध्ये तुला काही करता येत नाही, तुला काहीचा संवाद नाही, आणि संवाद नाही तर कसं घर चालवलं मी, मला सगळ्याच गोष्टीचा संवाद आहे, पण एवढंच का साशाचा स्प्रिंग गेली, त्याच्याने मला दाबाला थोडासा त्रास झाला। आता बघा बरं माझ्या हातची चकली खरंच बिघडली का, आणि मला खूप ताप आहे, आणि या तापामध्ये मी एडिटिंग करत आहे, त्याच्यामध्ये मी व्हॉइस यूज करत आहे, माझा त्याच्याने मला खूप त्रास होत आहे। आणि आता मला गणपती आणायला जायचा, मी गणपती बघून येते। आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। बघा चकल्या किती छान झाल्या, केल्याने मी गोल गोल चकल्या, एखादी चकली वाकडी होऊन जाते, हात दुखते साशा दाबता दाबता, आणि मला तिकडून म्हणते तुला काहीच येत नाही, तुला काहीच येणार, एका लेकराची माय झाली, मला काहीच येत नाही का, काही पण बोलते नवऱ्या, काय पण। खरंच लाईक करा, सबस्क्राईब करा। बघा किती छान चकल्या केल्या मस्त मी, छान। आणि आता मी याला पूर्ण मी 5-6 चकल्या पिळणार आहे, आणि याला आता मी कढईत टाकणार आहे, आणि माझ्या कढईजवळ बसवली आहे मी माझ्या नवरोबाला, ह्या माझ्या नवरोबाचा हात आहे, तळणार ते आहे आणि चकली फिरवणार मी आहे। तळल्या मस्त 1 नंबर। 6 किती टाकल्या, 5 चकल्या टाकल्या, बघा एवढ्या मळत केल्या, 5 चकल्या फक्त, आणि मस्त आता चकल्या झाल्या आहेत, खणखणीत आणि खुरखुऱ्या चकल्या झाल्या। बघा माझ्या चकल्या कशा खणखणीत आणि खुरखुऱ्या झाल्या, आणि हे माझं नवरोबा आहे आणि मला थोडीशी मदत करत असते, मदत करायची, तुम्ही पण तुमच्या बायकोला मदत करा, तेव्हा संसार परपंच चालते। आणि बघा माझी चकली कशी झाली, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा पण। आणि बुंदा पण काढला आहे आम्ही व्हिडिओमध्ये, पण आम्ही अर्धा व्हिडिओ टाकणार,